स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला की असा झटपट बनणारा व्हेज पनीर पुलाव बनवून सर्वांना खायला घाला, नक्की आवडेल. पुलाव अतिशय झटपट बनणारा आहे, त्यासोबत चवीला अतिशय भन्नाट वाटतो. चला तर मग रेसिपी सुरू करूया. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या या चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पनीर मिक्स व्हेज पुलाव. पुलाव बनवायला इथे मी 1 ग्लास तांदळाचा वापर केलेला आहे. डायरेक्ट पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा चम्मच हळद टाकून अर्धवट शिजवून घ्यायचं आहे. पुलाव बनवायला लागणारं साहित्य आणि व्हेजिटेबलला रफली चॉप करून घ्यायचं आहे. पुलाव बनवायला 2 मोठे चम्मच तेल वापरलेले आहे, त्यासोबत मोठा चम्मच जिरा आपल्याला थोडं जास्तच टाकायचं आहे. जिराची फोडणी झाली की कांदा आणि जे कट केलेले व्हेजिटेबल आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. आता पनीर ॲड करून व्हेजिटेबल्सला छान अर्धवट शिजवून घ्यायचं आहे. परतून झाले की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मसाले वापरून घ्यायचे आहे. यामध्ये मी लाल तिखट आणि लसूणची घरगुती चटणी वापरलेली आहे. चटणीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे. मसाले छान परतून झाले की शिजवलेला तांदूळ ॲड करून छान गरम तव्यावर 10 ते 15 मिनिटं वाफेवर शिजू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे. 10 ते 15 मिनिटांनंतर गॅस ऑफ करायची आणि सांबार टाकून झाकून ठेवायचं. आता हा पुलाव तयार आहे. तर मित्रांनो, रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओकरिता माझ्या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.